चिखलदरा तालुक्यातील गिरगुटी, अंबापाटी, टेंभरुसोंडा, चौऱ्यामल, वाकी, रायपूर ही शहानूर जलाशयाची मुख्य स्तोत्रे आहेत। या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला दमदार पाऊस सुरू असल्याने जलाशयामध्ये 100% जलसाठा संग्रहित झालेला आहे। शनिवारी शहानूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा अधिक वाढल्याने 2 दरवाजे 10 सेंटीमीटर वरून 15 सेंटीमीटर इतके उचलले होते। 22 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7 वाजता शहानूर धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी 50 सेंटीमीटर इतके उचलण्यात आले असल्याने 178.18 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती अभियंता सुमित हिरेकर यांनी दिली। शहानूर नदी दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून येते। अंजनगाव शहरातील नदीकाठी असलेली भाजी मंडई जलमय झाल्याने बऱ्याच भाजीपाला दुकानांमध्ये पाणी शिरल्याने भाजी विक्रेत्यांना आर्थिक झळ पोहोचली। तसेच हातगाडी विक्रेत्यांच्या गाड्या सुद्धा पाण्यामध्ये बुडाल्याचे चित्र दिसून आले। पाणलोट क्षेत्रासह जलाशयाचा परिसर वाघडोह, पांढरी, पथरोट, अंजनगाव इत्यादी शहरांसह ग्रामीण भागामध्ये सुद्धा उत्तरा नक्षत्रामध्ये चांगल्या मेघगर्जनेसह पाऊस पडल्याने संत्री, केळी, फळबागासह विड्याची पाने, पानपिंपरी, तांडे व भाजीपाला, कपाशी, ज्वारी या पिकांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे। शहानूर जलाशयातील पाणीसाठा 99.76% झालेला आहे। धरणाच्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये 90 मिलीमीटर पाऊस अधिक झालेला असल्याने जलाशयात येणारे पावसाचे पाणी पाहता धरणामधून पाण्याचा विसर्गाचे प्रमाण वाढू शकते। तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन लघु पाटबंधारे विभागासह महसूल विभागाने केलेले आहे। वृत्त प्रसारित होईपर्यंत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला असून जलाशयामध्ये जलसंग्रह साठ्यात वाढ होताच अधिक पाणी सोडले जाऊ शकते। तरी पोहणाऱ्यांसह मासेमारांनी नदीत शिरण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा सावधानतेचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। शिवाय नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। सध्या नदीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी दिसतो म्हणून कुणीही नदीच्या पात्रामध्ये थांबू नये, त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असे सुद्धा अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी कळविलेले आहे। एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता अंजनगाव सुर्जी येथून रवींद्र वानखडे, पथरोट येथून नितीन दुर्बुडे तर परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।